लाडक्या बहिणींमुळे सरकारला निधी वाटप करणं अवघड झालंय, अशी जाहीर कबुली मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरात दिली। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाकरता गोगावले आले होते। अनेक वर्क ऑर्डर्स निघालेली कामं पण सुरू झाली नाहीत अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान शिंदे मुख्यमंत्री असते तर कर्जमाफी झाली असती का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला। यावेळी त्यांनी सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही अशी प्रतिक्रिया दिली। लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं। ते आत्ता ह्या अर्थसंकल्प बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल, पावसाळी अधिवेशन, त्याच्यामध्ये आम्ही त्या तरतूद करणार आहोत। परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता, त्याची अजून काय यांचे वर्क ऑर्डर होत नाही आहेत, त्यांची अजून कामं चालू झालेली नाही। परंतु कोणी जरी असेल त्या खुर्चीवरती, ते कोणी दुजाभाव करता कामा नये ही आमची विनंती। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीकरता सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन देण्यात यावं, मानधन देण्यात यावं अशी मुख्य मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता महादेव जानकर, रविकांत तुपकर यांनी कडूंची आज भेट घेतली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असं बच्चू कडू म्हणाले। आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आहे, अशा पद्धतीने बोलत असेल तर आम्ही इथं मरू पण झुकणार नाही। आम्ही मरणं कबूल करू स्वतःचं, पण आम्ही झुकणार नाही। या पद्धतीनं सरकारनं ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांना बोलले ते अतिशय दुर्दैवी आहे। आणि आम्ही आता शेवटपर्यंत ज्या पद्धतीने सांगितलं, एक मागण्या पूर्ण होईल, निर्णय घ्यावा लागेल सरकारला, नाही तर इथूनच अंत्ययात्रा काढावं लागेल। आमची तयारी आहे। बच्चू कडू साहेबांना आमची विनंती आहे की आपण रस्त्यावरची लढाई या शेतकऱ्यांच्या संदर्भातली निश्चित लढू, पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळणं खूप आवश्यक आहे। कारण तुम्ही तब्येतीची काळजी करून तुमचं जे उपोषण सुरू आहे, कारण उपोषण सुरू असताना जे काही यातना होतात, जो काही क्लेश होतो, हा आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निश्चित सकारात्मक असला तरी तुमची तब्येत महत्त्वाची आहे। तुमच्या आंदोलनाला मी या महाराष्ट्रातल्या ओबीसी, विजयंती, एसबीसी, शोषित, वंचित शेतकरी समाजाच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर असा पाठिंबा देत आहे।